आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गोकुळ निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. कारण न्यायालयीन प्रक्रिया एकीकडे, दुसरीकडे निवडणुकीची प्रक्रिया आणि तिसरीकडे इच्छुकांनी सुरू केलेली तयारी. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळची चर्चा सुरू असताना आपण पाहिलं की भाजपच्या वतीनं उमेदवार कोण असू शकतील, राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवार कोण असू शकतील. आज आपण बघणार आहोत शिवसेनेच्या वतीनं इच्छुक कोण आहेत आणि साधारणतः उमेदवारी कोणाला मिळेल, कोणकोणते गट आहेत, या संदर्भातली संपूर्ण माहिती आज घेऊया. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण अशा राजकीय बातम्या देणारं हे एकमेव चॅनल आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. एकूणच महायुतीच्या वतीनं गोकुळची निवडणूक लढवली जाणार हे जवळजवळ पक्का आहे. त्यामुळे महायुतीत प्राथमिक जागा वाटप संदर्भात चर्चा झाली आणि 7-7-7चा जे भाजप 7, शिवसेना 7, राष्ट्रवादी 7 आणि जनसुराज्य 3 असा प्राथमिक फॉर्म्युलाही तयार झालेला आहे. या फॉर्म्युलानुसार आता शिवसेनेला 7 जागा नक्की मिळणार. कदाचित यापेक्षा जास्त जागा सुद्धा मिळू शकतात, कारण शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेत सध्या 4 गट आहेत. एक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, दुसरं आमदार चंद्रदीप नरके, तिसरं माजी खासदार संजय मंडलिक यांचा गट आहे आणि चौथा आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचा गट. या प्रत्येक गटाला जागा मिळणार हे नक्की आहे. विद्यमान संचालक माजी आमदार सुजित मिंचेकर यांनाही एक जागा मिळण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया प्रत्येक गटानुसार कोण इच्छुक आहे. सगळ्यात महत्त्वाचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गटाला 2 जागा निश्चित मिळणार, पण 3 जागा मिळवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होणार हे नक्की आहे. त्यामुळे पहिली जागा प्राध्यापक अर्जुन आंबेडकर हे शिंदे गटाच्या वतीनं उमेदवार असणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळं विद्यमान संचालक नंदकुमार ढेंगे यांच्या संदर्भात काय निर्णय होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरे इथं आहेत अरुण जाधव, जे जिल्हा परिषद निवडून आले, शिंदे सेनेचे गटनेते झालेत. त्यामुळं अरुण जाधव यांची सुद्धा उमेदवारी शिवसेनेच्या वतीनं पुढं येऊ शकते, निश्चित होऊ शकते. तिसरं नाव आहे अशोक फराटे, जे आंबेडकर यांच्या सूतगिरणीचे उपाध्यक्ष आहेत. गट भक्कम आहे. त्यामुळं अशोक फराटे यांच्याही उमेदवारीचा विचार इथं आंबेडकर गटाच्या वतीनं निश्चितपणे होऊ शकतो. आणखीन एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे ज्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे, ज्याला उमेदवारी मिळू शकते. ते आहेत मदन बाबूराव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव देसाई यांचे चिरंजीव. अतिशय उगवत्या काळात ज्यांनी आंबेडकरांना मोलाची मदत केली, ज्यामुळे आंबेडकरांचा राजकीय प्रवास सुकर झाला, त्या बाबूराव देसाई यांच्या चिरंजीवांना मदन देसाईंना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही 4 नावं आहेत: अर्जुन आंबेडकर, अरुण जाधव, अशोक फराटे, मदन देसाई आणि नंदकुमार ढेंगे. पाहूया आता यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळू शकते. त्यानंतर आहे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके गटाची ताकद मोठी आहे. गेल्या काही वर्षात त्यांनीही मोठ्या प्रमाणात सभासद वाढवलेले आहेत. त्यामुळे त्यांना 2 जागा या निश्चितपणे मिळणारच, पण 3ऱ्या जागेसाठी सुद्धा त्यांचा आग्रह निश्चितपणे राहील. त्यामध्ये अजित नरके जे विद्यमान संचालक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार हे 100% खरं आहे. त्यामुळे आता अजित नरके यांनी 5 वर्षात अतिशय चांगलं कामही करून दाखवलं आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी फिक्स आहे. दुसरे विश्वास नारायण पाटील, ज्यांनी नुकतंच शिवसेनेत प्रवेश केला, माजी आमदार PN पाटील गटाचे पण ते आता नरकेंच्या सोबत असल्यामुळं त्यांचीही उमेदवारी पक्की आहे, कारण त्यांच्याकडे ठरावधारकांची संख्या मोठी आहे. त्यानंतर विद्यमान संचालक SR पाटील इच्छुक असणारच, त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळणार का. याशिवाय बाजीराव पाटील वडणगेचे ते इच्छुक आहेत. अजित पाटील परितेकर
इच्छुक आहेत. त्यामुळं आता अजित नरके यांची उमेदवारी निश्चित, विश्वास नारायण पाटील निश्चित. आता राहिलेल्यामध्ये या तिघापैकी कोणाला संधी मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरा गट आहे माजी खासदार संजय मंडलिकांचा गट. वीरेंद्र मंडलिक खासदारांचे सुपुत्र, माजी खासदारांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक गेल्यावेळी लढले पण पराभूत झालं. त्यामुळे यंदा मंडलिक गटाच्या वतीनं वीरेंद्र मंडलिक मैदानात उतरणार हे नक्की आहे. यड्रावकर गटाच्या वतीनं खरं तर यड्रावकर गट हा राष्ट्रवादी सोबत जाण्याची शक्यता अधिक आहे, कारण राष्ट्रवादीच्या बैठकीला नगराध्यक्ष संजय यड्रावकर उपस्थित होते. त्यामुळं जरी म्हणजे शाहू आघाडी आहे त्यांची, शिवसेनेची जवळीक आहे, पण गोकुळच्या राजकारणात ते राष्ट्रवादी सोबत जाण्याची शक्यता आहे. ते गेले नाहीत तर शिवसेनेसोबत आले तर संजय पाटील यड्रावकर हे त्याचे उमेदवार असू शकतील, कारण त्यांची इच्छा तशी दिसते. त्यामुळे संजय पाटील यड्रावकर जर नसतील काही कारणामुळं, तर माजी चेअरमन दिलीप पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील हे यड्रावकर गटाचे उमेदवार निश्चितपणे असणार आहेत. आता राहिले सुजित मिंचेकर जे विद्यमान संचालक आहेत, त्यामुळं त्यांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे. कोणाच्या कोट्यातून यापेक्षा ते स्वतंत्रपणे त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. म्हणजे साधारणतः जागा शिवसेनेला मिळणार 7 ते 8. इच्छुकांची संख्या फार मोठी नाही, 10 ते 11 आहेत. त्यामुळं किती जणांना यातल्या उमेदवारी मिळणार, कोणाला डच्चू मिळणार, कोणाला लॉटरी लागणार याचा निकाल लवकरच लागेल. सध्या गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया काही प्रमाणात ठप्प झालेली आहे, कारण न्यायालयीन प्रक्रियेमुळे. सध्या तरी शिवसेनेच्या वतीनं हे इच्छुक आहेत. यापेक्षा इच्छुकांची संख्या मोठी आहे, पण ठराव ज्याच्याकडे जास्त त्याला उमेदवारी हा निकष आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण अजूनही काही इच्छुकांची नावं पुढच्या भागात आपण घेता येतील. सध्या तरी हे संभाव्य उमेदवार आहेत शिवसेनेच्या वतीनं. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.